हाय विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या पार्टमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 7चं सॉल्युशन इथपर्यंत बघितलेलं आहे. म्हणजे आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन फाइंड केलं बाय ॲडिंग करून इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची सबस्ट्रॅक्शन करून एक्स मायनस वाय हे इक्वेशन फाइंड केलं. तर आपल्याकडे दोन नवीन इक्वेशन आलेले आहेत. ते कोणते? तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर चला आता आपण सोल्युशन काढायला एकदम सोपं झालं आहे, कारण की एकदम फक्त 1 असे व्हेरिएबलचे व्हॅल्यू आहे. तर चला बघा, आता आपण काय करणार आहोत, तर आपण ॲड करणार आहोत इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. त्याची ॲडिंग करून आपल्याला नवीन इक्वेशन म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. चल बघा, पहिले मी इक्वेशन लिहून घेते कारण तुम्हाला कळायला हवं म्हणून. तर इक्वेशन 4 काय आहे आपलं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे आहे आपलं इक्वेशन नंबर 4. सॉरी, इक्वेशन नंबर 3 आहे. आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे आहे आपलं इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करणार आहोत? ॲडिंग इक्वेशन, दिसते ना सगळ्यांना क्लिअर? ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 आणि 4 ॲड करणार आहोत. तर ते कसं बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 प्लस एक्स प्लस एक्स किती झाले? 2x. हा मायनस प्लस कॅन्सल झाला, इज इक्वल टू 5 प्लस 1 झाला 6. आता हा एक्स हा 2 इकडे पाठवला तर 6/2. सिम्पल आपण आधी करायचं असं, एक्स इज इक्वल टू 2 3 जा 6. एक्सची व्हॅल्यू आली बघा, 3 आली. चला, एकदम सोपं आहे ना. आधी काय केलं आपण, इक्वेशन जे होते आपले हार्ड ते सोपे सहज करून घेतले आणि हे इक्वेशन त्याच्यामधून आपल्याला मिळाले आणि त्याच्यामधून आपण आता एक्सची व्हॅल्यू फाइंड केली आहे. त्याच्यानंतर आपण आता वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. तर सिम्पल आहे. आता काय, एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4मध्ये टाका किंवा 3मध्ये टाका, कोणतेमध्ये टाकलं तरी व्हॅल्यू आपल्याला सोल्युशन मिळते. तर मी आणखी सोपं होण्यासाठी इक्वेशन 4मध्ये टाकते. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे आपलं इक्वेशन 3 आहे. तर इथं एकच्या जागी आपण 3 टाकणार आहोत. हा एक्स इथं 3 टाकला, मायनस वाय तसंच तसा इकडे 1. तर आता बघा, हा मायनस वाय असा इकडे 1 मायनस 3, हा 3 इकडे पॉझिटिव्ह होता, इकडे गेला तर निगेटिव्ह 1 मायनस 3 मायनस वाय आहे इकडे, आणि -3 प्लस 1 -3. तर याचं काय होईल, मोठ्या संख्येला साईन असलं ते होते, म्हणजे इथं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग 3मधून 1 गेला तर -2 राहिला, हे मायनस साईन दोन्ही इकडचं कॅन्सल होईल आणि वायची व्हॅल्यू आपली येणार आहे 2. चला बघा, आता बघलं आली आपली वायची व्हॅल्यू आली. एकदम सोपं आणि सरळ होतं, पण थोडं फिरून होतं, त्याच्यामुळे बघताना थोडं हार्ड वाटते. त्याच्यानंतर काही नाही. लेस्ट चला, सगळं आपलं सोल्युशन झालेलं आहे. देअरफॉर the solution x y is 3 2. अशा प्रकारे आपण इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. चला, मी एक वेळेस तुम्हाला पूर्ण इक्वेशन रिवाईज करून दाखवते. तर आपलं इक्वेशन काय होतं, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 इज इक्वल टू 1. आणि दुसरं इक्वेशन आहे 101 इज एक्स इज इक्वल प्लस 99y इज इक्वल टू 501. तर आपल्याला कसं हे बघताना खूप हार्ड वाटत होतं. मग आपण काय केलं, ॲड केले, दोन इक्वेशन ॲड केले आणि त्याच्यावरनं हे इक्वेशन आलं. नंतर त्या इक्वेशनला आपण डिवाईड केलं कशाने, 200ने. का तर हे 200 दोन्ही ठिकाणी दिसत होते. इथं सिम्पल व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 क्रिएट करायसाठी आपण त्याला 200ने डिवाईड केलं बोथ साईडला 200ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे आपलं एक इक्वेशन इथं आपल्याला मिळालं 3rd नंबरचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर आपण परत एक इक्वेशन फाइंड केलं. तर ते कसं, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड. तर ते 1च का सेकंडमधून सबस्ट्रॅक्ट केलं, तर इकडची जी व्हॅल्यू मोठी असते ती इक्वेशनमधून दुसरे छोट्या व्हॅल्यू इक्वेशन मायनस करायचं. तर सोपं आहे. तर आपण लेट सबस्ट्रॅक्ट केलं इथं आणि सबस्ट्रॅक्शनमधून आपल्याला ही इक्वेशन मिळालं 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. तर आपण त्याला डिवाईड केलं कशाने, 2ने डिवाईड केलं, डिवाईड बोथ साईड बाय 2.
मग त्याला डिवाईड केलं बोथ साईडला 2ने, तर आपल्याला सिम्पल इक्वेशन मिळालं, ते म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 1. तर आता आपल्या इकडे 2 इक्वेशन आले. कोणतं आलं? x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1. तर कसं हे बघा, 2 इक्वेशन आपल्याकडे आले, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. तर ते 2 इक्वेशन आपण नंतर ॲड केले, तर ते इक्वेशनची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला एकची व्हॅल्यू मिळाली. तर ते एकची व्हॅल्यू पण ॲडच का केले, सबस्ट्रॅक्ट का नाही केले, याचं रिझन असं आहे, इथं प्लस वाय होता, इथं मायनस वाय होता, त्याच्यामुळे आपल्याला कळत होतं, म्हणजे सबस्ट्रॅक्ट करून बी व्हॅल्यू मिळाली असती, पण ॲडिशन थोडं इझी झालं, म्हणून आपण इथं हे ॲडिशन केली आणि हे प्लस मायनस मायनस होते, इथं हा वाय वाय कॅन्सल झाला, एक्स प्लस एक झाला 2x. मग इथं आपल्याला एकची व्हॅल्यू मिळाली. सपोज आपण सबस्ट्रॅक्ट केली असली तर आपल्याला पहिले वायची व्हॅल्यू मिळाली असती, पण आता सिम्पल आहे ना, जे सिम्पल आहे ते सिम्पल वेने आपण करत जायचं. नंतर पुट केली एकची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4मध्ये, तुम्ही 4मध्ये करू शकता, 3मध्ये करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ते सॉल्युशन काढलं, ते ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं आहे. नंतर आपल्याला त्याच्या वरनं वायची व्हॅल्यू मिळाली. तर आपले एकची आणि वायची व्हॅल्यू म्हणजेच आपलं सॉल्युशन काय आलं, देअरफॉर द सॉल्युशन xy इज 3, 2. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. प्लीज आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.